नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शेड्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण चाललोय टिकळेश्वरला. सकाळची वेळ आहे आणि आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. तर चला दाखवतो टिकळेश्वर मंदिर. मित्रांनो, आता आपण आहोत मंदिराच्या पायथ्याशी. हा डोंगर वर चढून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. चला दाखवतो सुंदर आणि अविस्मरणीय टिकळेश्वर मंदिर. एवढं चढलोय, आपल्याला इथे वरती इकडे जायचं आहे. अर्ध चढून झालं की आपल्याला टिकळेश्वरांचं नाव असलेली कमानी बघायला मिळते. हे नाव आता सध्या पडलंय, ते इथे बाजूला करून ठेवलंय. इथून खाली जो व्ह्यू दिसतो तो डोळ्याची पार न फेडणारा असतो बघा. मंडळी, थोडं वर चढल्यावर सुंदर असा आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. थोडंसं वर चढल्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा थांबून निसर्गाचं सौंदर्य अनुभवायचं. उन्हाळ्यात महाशिवरात्रीला सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन या मंदिरात केलेलं असतं. थोड्याशा पायऱ्या चढल्या की आपण पोचू त्या मंदिरात. आपल्यासोबत आज आपले 2 बंधुराज आहेत. बरेच वेळ ते या मंदिरात भेट देऊन गेलेत. आता मित्रांनो 200 पायऱ्या वर चढून आल्यावर खालचं दृश्य. मंडळी, या मंदिराची स्थापना 19 फेब्रुवारी 1976 रोजी करण्यात आली आहे. हरपुडे, तलवडे आणि बेलार या गावांच्या सीमाभागी असल्याने या मंदिराचं नाव टिकळेश्वर असं ठेवण्यात आलंय. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराच्या गाभ्यामध्ये हनुमंताची, श्री दत्तांची व गणपतीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मंदिरात शिवशंकराची सुंदर पिंड पाहायला मिळते. बाजूलाच आपल्याला स्वामी विद्यानंदगिरी तसेच स्वामी उदयानंदगिरी यांची समाधी पाहायला मिळते. श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरामध्ये बऱ्याचशा माकडांचा वावर आपल्याला पाहायला मिळतो. बरेच माकड आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात. आता मंदिराच्या बाजूचं वातावरण बघा, संपूर्ण धुकं.
आता आपण पोचलोय टिकळेश्वरला. आता स्वर्ग काय असतं तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला धुकं पाहायला मिळतं. या मंदिरात महाशिवरात्रीला, गुरुपौर्णिमेला विविध कार्यक्रमांचं आयोजन असतं. पावसाळ्यात तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गच. आहे सुंदर असं टिकळेश्वराचं मंदिर. आजूबाजूला धुकं बघा कसं आहे. नंबर साईडला सुंदर धुक्यात टिकळेश्वराचं मंदिर पाहू शकता. संपूर्ण डोंगरावर आपल्याला धुकंच दाटलेलं पाहायला मिळतं. माकडाचं छोटंसं पिल्लू बघू शकता. या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा माकडांचा वावर पाहायला मिळेल, परंतु इथले माकड कोणत्याही प्रकारची इजा आपल्याला पोचवत नाही. मंडळी, धुकं कमी झाल्यावरचं दृश्य आता तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. मंडळी, कोकणात पावसाळ्यात स्वर्ग अनुभवायचा असेल तर या टिकळेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या. मंडळी, या ठिकाणचं वातावरण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर. कधी येणं झालं देवरुखमध्ये तर या सुंदर मंदिराला नक्की भेट द्या. पावसाळ्यात या मंदिराला भेट दिली तर एक अविस्मरणीय अनुभव तुम्हाला अनुभवता येईल. मित्रांनो, शेवटचं एक सुंदरसं दृश्य दाखवतो आणि आपला व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.